ब्रेस्ट मिल्कमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडत आहेत. पॉलिमर्सच्या एका स्टडीनुसार 34 ब्रेस्ट मिल्क सॅम्पल्सपैकी 26 ब्रेस्ट मिल्क सॅम्पलमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडलेत. या मायक्रोप्लास्टिकची साईज 2 ते 12 मायक्रोमीटर इतकी लहान आहे. म्हणजे रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या गोष्टी ह्या आपल्या पोटात जाऊन आपल्या इंटेस्टाईनमधून, रक्तवाहिन्यांमधून ब्रेस्ट मिल्कमध्ये मायक्रोप्लास्टिक दिसतील, ही साईज इतकी लहान आहे. हा दावा धक्कादायक आहे. आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जात असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच आईच्या दुधातून बाळाच्या पोटात प्लास्टिक जाणं शक्य आहे का? दुधातून प्लास्टिक पोटात गेल्यास बाळावर काय परिणाम होतात? आईच्या दुधात प्लास्टिक. दुधातील प्लास्टिकचा बाळाला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? व्हायरल व्हिडिओत केलेला दावा अतिशय गंभीर आहे, कारण चिमुकल्या बाळाच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. मात्र खरंच आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जाणं शक्य आहे का? प्लास्टिक हे हानिकारकच आहे, पण बाळाच्या पोटात ते गेल्यास काय परिणाम होऊ शकतात याची माहिती सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लहान मुलांना प्रत्येक आई ही दूध पाजते. इतकंच नाही तर प्लास्टिकच्या बाटलीतूनही बाळांना दूध दिलं जातं. त्यामुळे आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. आईच्या दुधातनं मायक्रोप्लास्टिक बाळाला जातं आणि ते बाळाच्या शीमध्ये सापडलेलं आहे. तसंच जी मुलं बॉटल फिडिंग करतात त्यांच्यामध्ये मोठ्या माणसांपेक्षा 10 पट मायक्रोप्लास्टिक सापडलेलं आहे. तर मायक्रोप्लास्टिक एक खरंच खूप हार्मफुल आहे. त्याच्याविषयी स्टडीज चालू आहेत की मायक्रोप्लास्टिक कशाला अफेक्ट करतं. तर मायक्रोप्लास्टिक आपल्या हार्मोन्सला प्रॉब्लेम करू शकतं. मायक्रोप्लास्टिक ॲलर्जीज क्रिएट करू शकतं. मायक्रोप्लास्टिक टेस्टिसमध्ये देखील जाते आणि रिप्रोडक्शनला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. तर याच्याविषयी रिसर्च चालू आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. आईचं दूध हे बाळासाठी आरोग्यदायी आहे. आईच्या दुधातून बालकांमध्ये मायक्रोप्लास्टिक जातं ही वस्तुस्थिती आहे. मायक्रोप्लास्टिक म्हणजे 5 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचं प्लास्टिक. प्लास्टिक वस्तूंचा वापर करणाऱ्या आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळलं. मायक्रोप्लास्टिकमुळे मेंदू, हार्मोन्स, प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. 2022 मध्ये नेदरलँडमध्ये संशोधन करण्यात आलं होतं. त्यात 22 व्यक्तींपैकी 17 व्यक्तींमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं. भारतातही यावर संशोधन सुरू आहे. मात्र प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केल्यास आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जात असल्याचा दावा सत्य ठरलाय. तरी देखील बाळासाठी आईचं दूधच आरोग्यदायी असतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.